इसापूर धरण 94% भरलं आहे। धरणाचे 3 दरवाजे उघडल्याची माहिती, तर 4900 क्युसेकने वेगाने पेनगंगा नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। इसापूर धरणावरून याचा आढावा घेतला आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेलं इसापूर धरण सध्या 94% भरल्यामुळे धरणाचे 3 दरवाजे सोडण्यात आलेले। मी सध्या इसापूर धरण परिसरामध्ये बघू शकता की हे इसापूर धरण आहे आणि या धरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मागील जवळपास 5 ते 6 दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय आणि यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे जवळपास 94% पाणीसाठा झालेला आहे। जवळपास 30 सेंटीमीटरने जे आहे ते हे दरवाजे सध्या उघडण्यात आलेले आहेत आणि सकाळपासून जे आहे ते दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या धरणावरती कळमनुरी शहराचा सगळं पाणी आहे आणि आता या धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे कळमनुरी शहराचा जे आहे ते पाणी प्रश्न मिटलेला आहे आणि जवळपास संपूर्ण जिल्हाभरामध्ये एकूण 3 धरणं आहेत आणि संपूर्ण धरणाच्या पाणी पातळीत चांगली वाढ झालेली आहे। महत्त्वाचं म्हणजे आता जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडत असल्यामुळे ही इसापूर धरण आहे। या धरणाच्या परिसरामध्ये एकूण परभणी असो, नांदेड असो, हिंगोली असो अनेक शेतकऱ्यांना या धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे आपण राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।